क्या बात है, सब दाल भात है. पाहिलं बाईचं बोललं नाही, पाहिलं बाईचं बोललं नाना तुले पुरून उरणार सामना गरम होणारा मांग राहिले ना गरम होईल का सामोरे नाही गरम तू मागून करशील का सामोरून करशील समोर आल्या ना धावतो नको म्हणजे रे बाबा मला मोठा विचार त्या बायले आलेले बेल लावले काही भेटते नाही का दादा ह्या बाईला मी प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पचनी पडलं तुला का समजणार आहे तुला का समजणार आहे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला तुला याचे त्याच्या सावडल्याशिवाय गायन करता येत नाही तुला का समजणार आहे तुला म्हणलं असतं का त्या गुरुने विचारले प्रश्न कसा असते समजलं का पण तुला का समजणार आहे त्या गोष्टी तेवढंच नाही पुन्हा मी तुला सांगितलं असं नाही माझा प्रश्न असा होता हे माझ्या पोरी दिलं म्हणजे तुला प्रश्नच बरोबर नाही का तुला आपल्या पोरी का दिला आपल्या हांड्यानं भाकरी सांगितली का इथं बरं हेही नाही म्हणलं ठीक आहे हे जाऊ दे हिनं सांगितलं की जन्म येतात गरोदर राहते ते मुलगी त्या मुलीचं नाव सांगितलं मी माझ्या परी तुला सांगितलं ती वर्गीय समजलं का ते गरोदरच होऊन जाते आणि जेव्हा तिची वय झाली तर तू जमिनीत रुजव दिले तिच्यापासून झाड झाल्याशिवाय राहत नाही आता पुन्हा मी जाणं म्हणलं दादा आता हिची अक्कल चराले गेली का मी म्हटलं दादा आता हिच्यावर अंदाज लावजा हिचा किती दिमाग असायला पाहिजे म्हणलं काय सांगू सोनू मला मोठा विचार आला आणि बायकोच्या पोटी नवरा झाला तर म्हणते नदी बायको म्हणजे नदी आणि नाला म्हणजे तर नदीचं पाणी नाल्यात जाते खाली नाल्याचं पाणी नदीत जाते का नदीचं पाणी नाल्यात जाते नाही का नाल्याचं पाणी नदीत उतरते आणि नदीतून सीधा हे कोणा डोक्याची होय क्यों मिटाते हो शायरी को कहते हो जनजागृति की मशाल क्यों मिटाते हो शायरी को कहते हो जनजागृति की मशाल अक्कल चक्कल करके दिखाना यही तुम्हारे शायरी का शायरी दिनों दिन क्यों कम होती जा रही है इनका तुझे नहीं है ख्याल शायरी दिनों दिन क्यों कम होती जा रही है इनका तुझे नहीं है ख्याल क्योंकि तू जीती है दूसरे के भरोसे खाती है हराम का माल तू जीती है दूसरे के भरोसे तू खाती है हराम का माल अरे बाप दादा की इमानत तो कोई नहीं छोड़ता बाप दादा की अमानत कोई नहीं छोड़ता है हम स्वाभिमानी शायर है तो का नहीं चाहिए हमें किसी का सहारा के मकान में रहना है नहीं चाहिए हमें किराए की बिल्डिंग खुद के मकान में रहना है अरे नहीं चाहिए हमें किसी का सहारा खुद का सुख तो खुद ही सहन करना का गावतो मार सांगतो हे होते म्हणते थर्ड क्लास हो आणि आणली ना आता फर्स्ट क्लास का कलाकाराची बेइज्जती करते कोणी जसं समजलं का कलाकार हा कलाकार असते शंभरने कधी बापना लागते वेळाला चमकून पाहिजे का दाबून पाहिजे का तुला का दाबाची पहिलं तर दबून आहेस पहिलं दबून आहेस मेरे हाथों में चांद है ए सोनू कोई लगा बाटे मेरे हाथों में चांद है कोई चुड़िया नहीं हम भी शायरों में शायर है हम भी शायरों में शायर है कोई बच्चों की गुड़िया नहीं दिमाग से काम ले क्यों कि हमारे पास भी चांद है कोई चुड़िया नहीं हमारे
बातों में चंग है कोई चुड़िया नहीं, हम शायरों में शायर है कोई बच्चों की गुड़िया नहीं, कोई बच्चों की गुड़िया नहीं। अरे हमारे पास भी ज्ञान है, ए सोनू हमारे पास भी ज्ञान है, कोई चक्कू छुरिया नहीं। दाबाले ना फड़ालने आलो मी समझ लगा, कारण हम किसी के पैर पर पैर रखते नहीं, हम किसी के पैर पर पैर रखते नहीं, और हम फुकट का किसी का खाते, हम स्वाभिमानी शायर है, हम फुकट के कभी तानते नहीं। समझ लगा, फुकट से आपल्याला जमत नाही, गुरुने पुरणारा है, तुम्हाला उरून पुरशील। प्रश्न विचारला होता अंजनी, त्याला म्हणून राहिली तू सांगितली उत्तर, तर म्हणलं ते अंजनी पूर्वीचे कोणी तर मलाच उलटी विचारते सतीमा माहित की आहे का त्या हांडीमध्ये काही आहे का प्रश्नच विचारतात। मला म्हणते प्रश्न विचारवाला, मला म्हणते मला जसा माझ्या बापाचं नाव आहे म्हणते तसं हनुमानाले बापाचं नाव काऊन नाही म्हणते, बापाचं नाव बिना बापानेच आहे। हे दुख वंदन महारथी नंदन, बापाचं नाव आहे ना, वारे वा तर म्हणते केस अंजनीच्या सुताच का म्हणते नाही, अंजनीच्या सूत का म्हणतात तर समजलं का, अंजनीचा सूत किंवा अंजनीचा पुत्र का म्हणतात, कारण एक अभंग आहे आणि आदरणीय शब्द आहे, तो त्याच्या आईचा उल्लेख आहे, म्हणून तो अंजनीचा सूत आहे, लक्षात ठेवજો। पण माझं काय झालं, माझं काय झालं, बायको पोटी नवरा झाला, बाकीच्या खालचं कुठं गेलं, वरण भात भाजी पोळ्या कपासी जेवल्या, बरे उपाशी जेवल्या, अशी नाही काय काय शेरणी म्हणते, पंचशिरकी शेरणी म्हणते, हे एवढी आग झाली का, तू होगी ए सोनू तू होगी पंचनिशाल की धुरंधर, हाँ मैं कलगी के सिकंदर, तू होगी पंचशील निशान की धुरंधर, लेकिन हम है कलगी के सिकंदर, ये पब्लिक करेगी न्याय किसे ज्ञान किसके अंदर। शायरी संतों का मुड़ पहिया, संतों के विचार है सुंदर, और शायरी को बदनाम करने वाले तुम्हारे जैसे शायर आहे दरिंदर, काही ना काही बोकून देता पूर्ण राय, मला म्हणते मा पहिला राहू नाही म्हणते, मा गाण्याची तोड दे म्हणते, ए अकडीचे कांदे तुले मी ना गाण्याची तोड म्हणलं का माझ्या विचाराची तोड म्हणलं, मापाशी गाना होता, अरे मस्ती में तो रंग मस्ताने हो गए, तेरे नाम के दीवाने हो गए, गाना कसा होता माहित आहे, माहित आहे का कसा होता, अगं सांग सोनू तू कोणा कोणा संगे भिजली, अगं एका संग की दोघा संग निजली, असा गाना होता। पागल होतो मी, भिजली म्हणजे आता बोलून गेलो म्हणून, भिजली म्हणजे लहान असताना तू आज्या संग झोपली, लघवी केलीस ना, कोणाकोणाला भिजवलीस, आणि तेवढं आई संगच झोपून राहिली का, बापा संग झोपून राहिली का, माय संग झोपून राहिली पाहिलं काही। मी का म्हणतो, मी ना जर प्रबोधनाचं गाणं म्हटलं, दारूचं तू व्यसनमुक्तीचं जर मी गाणं म्हणलं, तू एका नागाने चालेल, हे माझ्या भावार्थ होतं, आणि पुरून पुरणारा तू चालाकी मला दिसली, नाना होय हा नाना म्हणून मला काय म्हणायचं माझ्या गाण्यातून,
मागच्या चला की आली दिसून गेली मनात ठसून सोनूबाई अंदर की बात है सोनूबाई चला की आली दिसून गेली मनात ठसून तू म्हणतो ना पूर्ण उरणार आहे म्हणतो ना म्हणून मला म्हणायचं आहे चला की आली दिसून गेली मनात ठसून आग मी बिहा कंवर कसून आग मी बिहा कंवर कसून आग मी बिहा कंवर कसून कबाई तुला ऐकाय नाही कबाई तुला ठोकली मी घरात तुला ना ती आठवण आली का तुले अरे मी बी होतो कंबर कसून कबाई तुला ठोकली मी घरात हसून सुनतो अपने कानों से तू क्या मुझे बैरा समझ रही अगर मैं भी दिल में चाहूंगा सोनू अगर मैं भी दिल में चाहूं तो तुझे जीने नहीं दूंगा हाथ डालूंगा खड़े खड़े पानी पीने नहीं दूंगा का वाटून राहिलं तुले का वाटते पाय तो बरं आता पुरतोस का तुला पाय तो खरं पुरतं का पाय ती पहिल्या फेऱ्यात पुरली तू गाणं लता मंगेशकर फेल आहे मैं कलगी का बंदा हूँ डरने वाला नहीं हूँ सोनू मैं कलगी का बंदा हूँ डरने वाला नहीं हूँ किसी हाल में हारने वाला नहीं हूँ हम तो करूंगा शायरी तेरे छक्के छुड़ाऊंगा हम तो करूंगा शायरी तेरी छक्के छुड़ाऊंगा और मारूंगा ज्ञान की ठोकर तो फुटबॉल में छोड़ूंगा समजेल मग कशी पुरतोस म्हणून मला मनाच्या ती अवस्था सांगतो अरे मी बी होतो कंवर हॅलो नाना बोलतो मी बी होतो कंवर अरे मी बी होतो कंवर कसून होताय कसा अगं मी बी होतो कंवर कसून गबाई तुला ठोकली मी घरात
काही विचार का ठोकली काऊन ठोकली मी हिच्याकडे पाहून राहिलो तर ह्या नाना केव्हा घेतो मी हिच्या घरी हिच्या संशय म्हणून ह्या घेता केव्हा तेव्हा चाय तो पेवड्या बाईले हास्य दिसती चाय पेटा तेव्हा पुस्तक वाचत होतो तेव्हा असं किताब वाचत होतो तेव्हा तुझ्या घरी नाही बाबा तुझ्या घरी नाही कोण कोणाच्या घरी गेला होता पण काऊन ठोकली काऊन ठोकली ऐका माय बापा सांगा वरून जशी आहे पोटात वरून जशी आहे पोटात नाही छान प्रेमामुळे नाही राहिला डोळ्याचा भान प्रेमामुळे नाही राहिला डोळ्याचा भान गोष्ट खोटी आहे का वरून जशी आहे पोटात नाही छान प्रेमामुळे नाही राहिला भान काशी वागली तू काशी वागली दुसऱ्याच्या भाग पाहून दुसऱ्याच्या भाग पाहून मनात गेलं ठोसून दुसऱ्याचा प्रेम नाही का बापरे किती आहेत राजा राणी मस्त आहेत छलवून राहिले दुसऱ्याच्या भाग पाहून मनात गेलं ठसून अगं नेकी बिघडली तुझी नवरा असून ऐका नाही नेकी बिघडली नवरा असून म्हणून अगा भाऊ इला का भाऊ इला लोकली मी खराच होतो दोस्तांना ठेवतो बाहेर मी या स्टेजवर जाणत नाही दोस्तांना ठेवतो बाहेर मी या स्टेजवर जाणत नाही आणि मी चांगल्या तऱ्हेने मानतो सोनू चमड्याचा देव चमड्याचा देव खेटल्याशिवाय मानत नाही का मानते का म्हणून दोस्तांना ठेवतो बाहेर मी या स्टेजवर जाणत नाही मी चांगल्याना जाणतो खेटल्याचा देव
देवळाचा देव खेटराशिवाय मानत नाही. अगं 10 वर्षापासून करतो शाहिरी, मी भोकणाऱ्या आणत नाही. आणि नाव आहे माझं ज्ञानेश्वर, त्याचा फुकट ताणत नाही. अगं मी होतो राहू द्या. अरे मी होतो कंबर कसून, अगं मी होतो कंबर कसून. भाऊला भोगली मी खरा धसून. कोण कोणाले म्हणते वरून जशी आहे पोटात नाही छान. प्रेमामुळे नाही राहिला तुला नवऱ्याच्या भान. दुसऱ्याचा भोग पाहून मनात गेलं ठसून. अगं काय अर्थ नेकी बिघडली तुझी नवरा असून. कारण जमदग्नी ऋषी समजलं का आणि रेणुका, हे रेणुकेला यज्ञ करायचं होतं. जमदग्नी ऋषीला रेणुकेला पाठवलं पाण्यासाठी. आणि जेव्हा पाणी घेऊन ये तर जगत राजा आणि त्याच्या राण्या त्या नदीमध्ये आंघोळ करत होत्या. आणि त्याच्या आंघोळ तिचे लक्ष पडले, हे आंघोळ करून राहिले. उशीर झाला आणि अशा असून मी का जाऊ, याले वाटलं होतं जमदग्नी ऋषीला की बाबा तो एकदम अंतर्यामी होता. पण शेवटी इच्छा कोणाची मुठीत आहे नाही, इच्छा कोणाची मुठीत आहे नाही. तर हिला झाला उशीर झाला. जमदग्नी ऋषी रेणुका पाणी घेऊन आला. आणि जशी रेणुका घरात घुसली, जशी तर रेणुका जशी पाण्याचा घागरा घेऊन घरात घुसली, तसा जमदग्नी ऋषी घरात गेला. आणि तिला विचारते ए सोनून आता भलत ऐकून घे पहिलं. विचारते की तुला उशीर कसा, हे काही बोलायला खाली नाही मिळला. मग आज झोड पाले आता पोराबराच्या देखत काही बाप बोलून का बरोबरीचे पोरं बोलायला लागला शब्द नाही का तू पोटात काढी आहे, तू अशी तू मैलखोर आहे. मला वाटलं नव्हतं तू अशी. अशा पद्धतीने त्याने झोडपाचं शब्द रूपीने झडपलं घरात. आणि घराचा बाहेर आला. तिने घेतलं, पोराला सांगितलं म्हणे वेग या मायने तोंड काढा केलं, नीचं शिरकाट उडवा हिला खतम करा, नजर दूर करा. पण चारही पोरांना हार मानली. परशुराम घरी राहत नव्हता. परशुरामाला आवाज दिला जमदग्नी ऋषीनं. म्हणे परशुराम तू ये. बापाच्या आज्ञेवरून आला. सांगितलं म्हणे तुझ्या आईची अशी अवस्था, हिच्या शिर उडव. ठीक आहे म्हणे, बापाने आज्ञा दिली शिर उडवायचं. काय करताय उडवा. पण त्याने एक वचन मागितला, तू म्हणे तू जे मागशील ते देईल, फक्त तू आपल्या मायचे शिर उडव. वचनबद्ध झाला. म्हणे मी म्हणे तसं मला तुम्ही वचन द्या. म्हणे हो. परशुरामाने बिंदास शिर उडवलं. आणि काय केलं त्या परशुरामाने, आता बापानेच म्हणे जसं मी आता शिर उडवलं मायचं, तसं तुम्ही माझ्या आईचं शिर जुळवून द्या. जुळवलं. एक वचन मागितलं. आणि दुसरा वचन कोणता मागितला, हे माझे 4 भाऊ आहे, यांना ह्या अशा गोष्टी कळल्या नाही पाहिजे, अशा गोष्टी कळल्या नाही पाहिजे. समजलं का. म्हणून तो जमदग्नी ऋषी त्या रेणुकडे म्हणत होता. समजलं का.
बाई तुला ग बाई तुला ठोकली मी घरात कैसे होगा इसका तो मुझे जरूर डाउट दोनों बराबर खेल है ऐसा आज का खेल कैसे होगा अरे इसका था मुझे डाउट लेकिन बादशाह के काट से भाई मी काम तो पहले वरचा शब्द है जो आज का खेल कैसे होगा इसका था मुझे डाउट बादशाह के काट से ये रंडी हो गई आज का खेल कैसे कैसे होगा इसका था मुझे डाउट बादशाह के काट से रंडी हो गई आउट तुम चलाते हो फगज के नोट क्यों ऐसा कहता हूँ कि आज का खेल कैसे होगा इसका था मुझे डाउट बादशाह के काट से रंडी कट गई सोनू हो गई आउट खिलाड़ी मैं भी खेल खेलूंगा क्योंकि मुझ मेरी बलदार है खिलाड़ी मैं भी खेल खेलूंगा क्योंकि मुझ मेरी बलदार है तुम चलाते हो फगज के नोट लेकिन ये सिक्का कंगी का कलदार अरुण पाहिजे शेर तोड़ जा वाईट लोक मानते तुला नाही बोला शेवट काय म्हणतो गबाई तुला गाणं थोडं माय खेच म्हणून मला तर्जन नाही म्हणून राहिलं मी काय मला ती तर्जन नाही पाहिजे तू मायेपेक्षा सुंदर तर्जन म्हण पण मला विषय सोडून समजलं का तू मायेपेक्षा सुंदर म्हण कवी ज्ञानेश्वर गातो परवाने सुंदर अंतरी गेलं बसून गबाई तुला ठोकली मी घरात
देऊन याची